रायगडमधून एक महत्त्वाची बातमी। रायगडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह उरण पनवेल मार्गावर आढळून आलेला आहे। उरण कोटनाका पेट्रोल पंप जवळ तरुणीचा मृतदेह टाकण्यात आला। तरुणीचे अवयव सुद्धा कापण्यात आलेले आहेत। तरुणीचा चेहरा आणि गुप्तांगावर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत। गेल्या 2 दिवसांपासून यशस्वी शिंदे बेपत्ता होती। दरम्यान तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या झाली असावी अशी माहिती सुद्धा मिळते। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडून। सिद्धेश, हे संपूर्ण प्रकरण काय विस्तृत सांगणार? एकूणच यशस्वी शिंदे ही 22 वर्षाची तरुणी होती, उरण परिसरात राहणारी होती आणि 2 दिवसांपासून ती बेपत्ता होती आणि त्याच्या बेपत्तेचं कंप्लेंट आहे ती उरण पोलीस ठाण्यात या ठिकाणी करण्यात आली होती। तिचा शोध घेण्यात येत होता। त्याचवेळी उरण कोटनाका परिसरात या तरुणीचा मृतदेह आढळला आणि तो अतिशय छिन्न विछिन्न अशा स्वरूपात मृतदेह संपूर्ण आढळला होता आणि त्यामुळे संपूर्ण उरण परिसरात या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे। संपूर्ण जो परिसर आहे त्याच्यामध्ये शोककळा पसरलेली आहे आणि प्रेम प्रकरणातून ही हत्या घडल्याचं बोललं जात आहे। 2019 मध्ये एका व्यक्तीवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि त्याच रागातून ही जी हत्या आहे ही झाल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो पोलिसांनी वर्तवला आहे। पोलिसांनी 3 टीम आरोपीला शोधण्यासाठी तयार केल्या आहेत आणि आरोपीचा शोध नक्कीच सिद्धेश, पण या प्रकरणानंतर उरणमध्ये याचे नेमके काय पडसाद उमटतायत? उरणमध्ये अतिशय तीव्र पडसाद उमटत आहेत। सर्व राजकीय पक्ष देखील या घटनेचा निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। पोलीस स्टेशनवरती जमा देखील होत आहेत आणि पोलिसांकडून आश्वासन देत आहेत की पुढील 2 दिवसातच हा जो आरोपी आहे त्याला आम्ही जेरबंद करू अशा प्रकारचं आश्वासन दिल्यावरतीच जो जमा होता तो शांत झाला होता आणि आता बघावं लागेल पोलीस कशा प्रकारे याचा तपास करतात आणि 2 दिवसात आरोपीला जेरबंद करतात का हे पाहणं। नक्कीच धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।